विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. ग्रुप 16, 17, 18 एलिमेंट्स. टॉपिक सोपा आहे. पुन्हा बायोमॉलिक्यूल, ट्रान्झिशन, इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स असे टॉपिक खूप सोपे आहेत. मग तुम्हाला आय-एम-पी क्वेश्चन मी देत नाहीये. मी तुम्हाला टार्गेट द्यायला लागलोय. याच्या अगोदर मी तुम्हाला एनोमलस बिहेवियर करायला लावलंय, एक्सप्लेन केलंय. याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ट्रेंड्स हा प्रश्न करायला लावलाय. आणि जरा वायलर्न ऍप्लिकेशन ओपन करून बघा, तुम्हाला त्या पॉइंटवर कितीतरी प्रश्न रिपीट झालेले दिसतील. मग तसंच या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला करायला लावणार आहे ऑक्झो ऍसिड्स ऑफ सल्फर. अरे, सल्फ्युरिक ऍसिड, पॅरॉक्सी सल्फ्युरिक ऍसिड, पॅरॉक्सी सल्फ्युरस ऍसिड. करायचंय काय मी तुम्हाला सांगतो. तुम्हाला करायचंय काय मी तुम्हाला सांगतो. तर ऑक्झो ऍसिड ऑफ सल्फर कितीतरी वेळा प्रश्न रिपीट झाला. 2023 चे पेपर काढून बघा. त्याच्यानंतर ऑक्झो ऍसिड ऑफ क्लोरीन तुम्हाला करायचंय. ओके. त्याच्यानंतर तुम्हाला ऑक्झो ऍसिड्स ऑफ हॅलोजन करायचंय. पण सर करू कसं? तुम्ही एक ऑब्झर्व्ह केलं का बघा, की समजा मी लिहिलं इथं H2SO4. चला हायड्रोजन किती आहेत रे इथं? 2 हायड्रोजन आहेत. मग मला 2 OH ग्रुप पाहिजेत आणि इथं मुलं मला म्हणतात काय माहितीये का? "सर हे बघा ना, हे H2SO3 आहे. इथे तर ऑक्सिजन 4 आहेत, मग चुकलंय ते." अरे तसं नाहीये. याचं स्ट्रक्चर वर दिलंय, याचं स्ट्रक्चर वर दिलंय आणि हे ज्याचं स्ट्रक्चर आहे ना, त्याचं नाव इथं दिलंय वर. मुलांना काय वाटतं माहितीये का नेक्स्ट पेजवर, याचं हे स्ट्रक्चर आहे, याचं हे स्ट्रक्चर आहे, याचं हे अरे नाही. मग आता करायचं काय? मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. बघा, आपलं YouTube चॅनल आहे. हा जो व्हिडिओ आहे ना, बघा जवळ-जवळ आता 4 वर्षापूर्वी मी अपलोड केलाय. दी बेस्ट व्हिडिओ आहे ऑक्झो ऍसिड्स ऑफ सल्फर. ओके. आता याच्यात ही ॲड वगैरे येते. मी याला बंद करतो रे बाळांनो. ओके. आवाज कमी करूया किंवा राहू दे. तर सबस्क्राईब चॅनलवर ऑक्झो ऍसिड्स ऑफ सल्फर म्हणूया आपण. आणि ह्याच्यात मी काय केलंय माहितीये का, ह्या 11 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये मी भरपूर असे ट्रिक्स दिलेत तुम्हाला, की हे ऑक्झो ऍसिड्स कसे लक्षात ठेवायचे सगळ्या ट्रिक्स आहेत. हे जरा गडबड होते माझ्याकडून बंद करतो मी हा. आता हा आवाज येतच राहणार थोडासा थांबा 1 मिनिट हां. ॲक्चुअली येऊ दे आवाज चला. तर मला तुम्हाला सांगायचंय काय माहितीये का, की हा व्हिडिओ बघा आणि ऑक्झो ऍसिडचे सगळे प्रश्न तुम्ही करा. इथं पॉज करूया. ओके. मी क्लिअरली सांगतो फॉस्फरसचे असतील किंवा कदाचित नेक्स्ट व्हिडिओ ओपन झाला असेल. ऑक्झो ऍसिड पहिला करा. तुमचे खूप पॉइंट्स क्लिअर होतील त्याच्यामध्ये आणि ट्रिक्स आहेत त्याच्यात. खूप इम्पोर्टंट ट्रिक्स आहेत. आणि तो व्हिडिओ बघून झाला की कमेंटमध्ये सांगायला विसरू नका बरं का. बरं आता हा जो टॉपिक आहे, कुठला म्हणूया आपण? ग्रुप 16, 17, 18 ह्याच्यामध्ये एवढेच प्रश्न आहेत का? नाही. पहिला हे करा. ते झालं की मी तुम्हाला नेक्स्ट पुन्हा व्हिडिओ प्रोव्हाईड करणारच आहे लक्षात घ्या. करणारच आहे. मग आता हे करायला किती वेळ लागेल? 11 मिनिटाचा व्हिडिओ, पुन्हा त्याची थोडी प्रॅक्टिस, नंतर वाय लर्न आणि वाय लर्न मध्ये पण चुका आहेत बाळांनो. तुम्हाला सांगू का? हा प्रश्न आलाय. ओके. पेरॉक्सीचा म्हणूया आपण. ह्यातलं कुठलं एक स्ट्रक्चर आलंय. H2S2O8 आहे ना. समजा H2S2O3 आहे ना, तर त्यांनी H2 आणि SO5 लिहिलंय. 5 ऑक्सिजन नाहीच आहे. त्यांनी ॲन्सर पण दिलंय. म्हणजे मला म्हणायचंय काय, चुका होतात प्रत्येक ठिकाणी. रट्टा मारू नका. रट्टा मारू नका हे लक्षात घ्या. मनापासून करा. ओके. आता तुमचा कॉन्फिडन्स तर वाढलेलाच आहे. हा टॉपिक खूप मोठा आहे. कुठला सांगा? ग्रुप 16, 17, 18 पुण्यातले सगळे प्रश्न मी घेतोय आणि 3 ते 4 लेक्चरमध्ये तो टॉपिक तुमचा कव्हर होईल. बरं, तुम्हाला हे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करायला विसरू नका. आणि एक मुलगा मला सारखा कमेंट करतो, की "सर बायोचं प्रोव्हाईड करा, क्रॉप सायन्स प्रोव्हाईड करा." लास्ट टाईम तर तो चिडला होताच. कमेंटमध्ये त्यानं जरा चिडूनच कमेंट केले, की "किती वेळा मी तुम्हाला सांगतोय." तर मी तुम्हाला सांगतो, की बायोचं आपल्या चॅनलवर काही नाहीये, कोर्समध्ये पण नाहीये. पण दिगंबर माळी सर YouTube चॅनल, बायो स्टडी विथ सौरव हे एक YouTube चॅनल, ज्ञान लॅब मॅडम हे एक YouTube चॅनल आहे. आणि तुम्हालाच मी रिक्वेस्ट करतोय प्लीज आपल्या अशा मित्रांना मदत करा, की तुम्हाला बायोचं एखादं चांगलं चॅनल अजून माहीत असेल, कमेंटमध्ये सांगा आणि ते फॉलो करा. ठीक आहे. मग आता ऑक्झो ॲसिडचं साधं लॉजिक मी तुम्हाला सांगितलं, की जेवढे हायड्रोजन असतील तिथं तेवढे OH ग्रुप. 2 हायड्रोजन, 2 OH ग्रुप. 2 हायड्रोजन, 2 OH ग्रुप. ओके. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो 2 हायड्रोजन, 2 OH ग्रुप आहेत. पण इथे पॅरॉक्सी शब्द आला. इथे बघा हे याचं स्ट्रक्चर इथं आहे. पॅरॉक्सी आलं की पॅरॉक्सी लिंकेज माहिती आहे ना तुम्हाला? ऑक्सिजनमध्ये असं पॅरॉक्सी लिंकेज असतं. ओके. म्हणजे बघा पॅरॉक्सी लिंकेज आलं आहे का ऑक्सिजनचं लिंकेज. ओके. थायोसल्फ्युरिक ॲसिड विचारलंय परीक्षेत. आता ऐका सीईटीतला प्रश्न. Which of the following oxo acid of sulfur contains sulfur sulfur double bond एकाच ठिकाणी भेटेल तुम्हाला.
बाकी कुठंही नाहीये लक्षात घ्या. मग हे सगळं फ्री व्हिडिओमध्ये आहे की ॲप डाउनलोड तुम्ही केलंय. व्हिडिओ आज मी फ्री ठेवणार आहे. कुठला ग्रुप 16, 17, 18 चा सी-ई-टीचा ओके आणि लवकरच आपण क्रॅश कोर्स पण तुमच्यासाठी लॉन्च करतोय. नवीन आणखीन म्हणूया आपण. ठीक आहे. बरं मग आता हे टार्गेट कंप्लीट करा. ऑल द बेस्ट.